जय हिंद मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। अग्निवीर भरती 2026 ची लेखी परीक्षा आता 2 ते 3 दिवसांवर आलेली आहे आणि या परीक्षेदरम्यान आपण वेगवेगळ्या चुका करत असतो। तुम्ही तुमच्या मित्रांकडून मैत्रिणींकडून ऐकलं असेल की बाबांनो प्रश्न मला सुटत होतात पण वेळ मला पुरला नाही किंवा माझ्याकडून सिली मिस्टेक झाली। भरपूर वेळा तुम्ही ऐकलं असेल की सिली मिस्टेक मुळे माझे मार्क कमी आले, माझा स्कोर कमी आला। मग नेमकं या सिली मिस्टेक आपल्याकडून कशामुळे होत असतात, कोणकोणत्या होत असतात किंवा पेपरच्या 2 ते 3 अगोदर म्हणजे पेपरच्या 2 ते 3 दिवस अगोदर आपण वेगवेगळं प्रेशर घेत असतो, नको त्या गोष्टीकडे लक्ष देत असतो। मग आपण ज्या चुका करत असतो त्या चुकांमुळे आपल्या परीक्षेवरती इफेक्ट होत असतो, मार्क कमी येत असतात। मग कोणकोणत्या चुका आहे किंवा परीक्षेदरम्यान आपण कोणकोणत्या चुका टाळायच्या आहे जेणेकरून आपला स्कोर कमी येणार नाही, शांततेमध्ये आपला जो काही पेपर आहे तो पार त्या ठिकाणी पडणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय तर आपली जी काही परीक्षा असणार आहे ती 1 ते 15 जून दरम्यान असणार आहे। म्हणजे 1 तारखेला जवळपास सिपाही फार्माचा काहीतरी पेपर आहे, 2 ते 3 जून दरम्यान, 5-6 जून दरम्यान, 9-10-11 जून दरम्यान अशा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अग्निवीर, जीडी, क्लर्क, टेक्निकल, नर्सिंग असिस्टंट, वुमन मिलिटरी पोलीस असे वेगवेगळ्या परीक्षा होणार आहे आणि सगळ्यांनी मन लावून पेपर सोडवायचा आहे, शांततेने सोडवायचा आहे। आणि ज्या चुका मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या सगळ्या चुका टाळायच्या आहे जेणेकरून सिली मिस्टेक होणार नाही आणि तुमच्या हातातले मार्क जाणार नाही किंवा मार्क कशा पद्धतीने वाढवायचा जेणेकरून आपल्याला काय होणार तर स्कोर वाढण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होणार आहे। आता बघा परीक्षा 1 ते 15 जून दरम्यान तुमची होणार आहे। बऱ्याच जणांचे ऍडमिट कार्ड आलेले असणार आहे, 15 मे पासून ऍडमिट कार्ड यायला सुरू झालेले आहे। बऱ्याच जणांचे ऍडमिट कार्ड आले नाही, त्यांचे शक्यतो पेपर रद्द झाले का काय झाले ते चेक करायचं आहे, कारण आता जवळपास ज्यांची परीक्षा आहे त्यांचे सगळ्यांचे ऍडमिट कार्ड येऊन गेलेले आहे। परीक्षेला हे 4 महत्त्वाचे विषय असतात बघा। परीक्षा देताना आपल्याला गणिताचे 15 प्रश्न असणारे, बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न असणारे, विज्ञानचे 15 प्रश्न असणार, जीके जीएस चे 15 प्रश्न असणारे। आता या विषयामधले काय काय वाचायचं अगोदरच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे। परत उद्या एक आपला व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये अति महत्त्वाचे टॉपिक सांगणार, जे टॉपिक तुम्हाला 80+ मार्क मिळवून देणार आहे, तो सुद्धा व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहेत त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे। तर गणिताचे प्रश्न सोडवताना आपण काय करत असतो माहिती का, नको त्या गोष्टीचं प्रेशर घेत असतो, गणिताला अवघड समजत असतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लिहून घ्यायची आहे की आपल्या परीक्षेला गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न एकदम सोपे येत असतात। या सगळ्यांमध्ये जे काही सोपं असेल ते गणित बुद्धिमत्ता आहे असं मी म्हणतो। मला गणित बुद्धिमत्ता जमतं म्हणून ते सोपं आहे असं नाही, प्रश्नच ऍक्च्युअल मध्ये सोपे असतात। एखाद्या नवीन विद्यार्थ्याला तुम्ही 1 महिना अभ्यास करायला लावला तरी तो अग्निवीर भरतीच्या गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो, एवढं गणित सोपं असतं। इथं फक्त तुम्हाला ताकद कुठं लावावं लागणार आहे, विज्ञान या विषयामध्ये, कारण विज्ञान या विषयाची भाषाच आपल्याला व्यवस्थित कळत नाही। त्यातल्या त्यात आपल्याला लहानपणापासून विज्ञान या विषयाचा तिरस्कार असतो, आवडत नाही आपल्याला तो विषय, इंटरेस्ट येत नाही त्याच्यामध्ये, मग समजत सुद्धा नाही। पण गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार आहे आणि सिंपल कॉन्सेप्ट वरती प्रश्न येत असतात। आणि विज्ञानचं नको ते टेन्शन घ्यायचं नाही, विज्ञानचे सुद्धा वन लाइनर व्यवस्थित वाचायचे, प्रश्न त्यातूनच येत असतात। एकक झाले बरोबर आहे, त्याचबरोबर गतीचे वेगवेगळे नियम आहे बघा, न्यूटनच्या लॉवरती म्हणजे नियमावरती प्रश्न आलेले। उद्याच्या व्हिडिओमध्ये ते पण सांगणार मी कोणत्या विषयाचे कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक असणार आहे म्हणून, ठीक आहे। जीके जीएस चे आपल्याला 15 प्रश्न असतात, इथं तुम्ही 12+ प्रश्न आरामात मिळवू शकतात, एवढे सोपे वन लाइनर प्रश्न येतात। मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला दिसणार आहे। त्याचबरोबर वन लाइनर स्वरूपाचे की बाबा मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली, वन लाइनर स्वरूपाचा सोपा प्रश्न आहे बरोबर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं मग त्यामध्ये एखादं खातं आहे, त्या खात्याचा प्रमुख कोण होता, असे प्रश्न येतात। जास्तीत जास्त प्रश्न प्राचीन इतिहासावरती असतात, हडप्पा संस्कृतीवरती वारंवार प्रश्न विचारले जातात। वन लाइनर वाचायचे आणि शेवटचे आता हे जीवच राहिले नाही ना, या दिवसामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन आपल्याला करायचे। जेवढं जास्त रिव्हिजन करणार तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे। नवीन टॉपिक आता अभ्यासाला घेऊ नका, जे तुम्ही अगोदर अभ्यास केलेला आहे ज्या टॉपिकचा तेच टॉपिक परत रिव्हाइज करायचे, परत रिवाइज करायचे, अभ्यास करायचा, वाचायचा, रिव्हिजन करायचं। असं करत तो अभ्यास पक्का होणार, तुमच्या लक्षात बसणार, त्याच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला येणार आहे, 100% येणार आहे। आणि गणित बुद्धिमत्ताच्या ज्या कन्सेप्ट जे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही, ठीक आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चुका कोणत्या टाळायच्या आहे।
या चुकांना अगोदर बघा, तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त टेस्ट सोडवायचे आहे. बऱ्याच मुलांचं सिलेक्शन का बरं होत नाही? कारण ते टेस्ट सोडवत नाही. टेस्ट सोडवणं गरजेचे असतात. परीक्षेच्या अगोदर कमीत कमी 15 ते 20 टेस्ट तुम्ही सोडवल्या पाहिजे. आता या टेस्ट सोडवण्याचं कारण तुम्हाला सांगू का? कारण आपल्याला टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करता येत असतं. टाइम मॅनेजमेंट. मग सगळ्यात पहिली चूक काय? टेस्ट न सोडवणे. टेस्ट न सोडवणे म्हणजे अग्निवीर भरतीचा ऑनलाईन पेपर तुम्ही जशा पद्धतीने देणार आहे तशाच पद्धतीनं 10 ते 15 टेस्ट 20 टेस्ट अगोदर सोडवा, जेणेकरून टाइम मॅनेजमेंट तुमचं प्रॉपर होणार आहे. म्हणजे गणित या विषयाला किती वेळ द्यायचा आहे हे क्लिअर होणार, बुद्धिमत्ता या विषयाला किती वेळ द्यायचा हे क्लिअर होणार, विज्ञान या विषयाला किती वेळ द्यायचा हे कव्हर होणार, आणि जीके जीएस ला किती वेळ द्यायचा हे तुमचं क्लिअर होणार आहे. आणि प्रत्येक विषयाचा वेळ अगोदरच ठरवून घ्यायचा आहे. आणि सर्वात अगोदर मी कोणता विषय सोडवणार ते एक महत्वाचे. आपण काय करतो माहिती का? जसा प्रश्न आपल्याला येत असतो तसा प्रश्न आपण घेत असतो. मग सगळ्यात अगोदर जो प्रश्न आला तोच सोडवायचा नाही. तर तुम्ही कोणत्याही प्रश्नावरती स्किप करू शकतात, कोणताही प्रश्न अगोदर सोडवू शकतात. मग तुमचा कोर विषय बघायचा, म्हणजे तुमचा आवडता विषय, तुम्हाला सोपा वाटणारा विषय, तुम्हाला हमखास मार्क मिळवून देणारा जो विषय ना तो विषय घ्यायचा. समजा गणित मला सोपं जातंय, बुद्धिमत्ता मला सोपं जातंय, तर सुरुवात मी गणित आणि बुद्धिमत्तापासूनच करणार आहे. नको ते प्रेशर घ्यायचं नाही. मग गणिताचा एखादा प्रश्न सुरुवातीला अवघड आला तर आपण घाबरून जात असतो. पण प्रत्येकच परीक्षेमध्ये गणिताच्या 15 प्रश्नांपैकी 2 प्रश्न हे अवघड असणार आहे. बाकीचे सगळे सोपे 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 प्रश्न असणार आहे. बुद्धिमत्तामध्ये एखादा अवघड जाणार आहे तुम्हाला 5 पैकी, मग त्याला घाबरून जायचं नाही, त्याला शेवटीला सोडवायचं. जे जे प्रश्न तुम्हाला अगोदर येत आहे ना ते अगोदर सोडवायचे. ती एक चूक टाळायची आहे की अगोदर जो प्रश्न आला तोच अगोदर नाही घ्यायचा. तर तुमचा जो विषय पक्का आहे, तुमचा जो विषय पक्का आहे ना त्या विषयानुसार तुम्हाला जायचं आहे. म्हणून सांगितलं की आपल्याला जास्तीत जास्त टेस्ट सोडवायचे आहे. आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवरती आपण एकूण 20 टेस्ट तुम्हाला देतोय. 17 टेस्ट अपलोड झालेले आहे. पुढच्या 3 टेस्ट सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये अपलोड होणार आहे. 1 ते 50 प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं जातंय, जेणेकरून त्या स्पष्टीकरणातून सुद्धा प्रश्न येत असतात परीक्षेला. अभ्यास तुमचा तगडा होणार आहे, टाइम मॅनेजमेंट तुमचं प्रॉपर होणार आहे. आणि या 20 टेस्ट तुम्हाला आपल्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये मिळणार आहे. यामध्ये कठीण प्रश्नांवर आपण भर दिलेला आहे, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. जसं अग्निवीर भरतीचा ऑनलाईन पेपर होत असतो तशाच पद्धतीनं तुम्हाला ही टेस्ट सिरीज सोडवता येणार आहे. म्हणून सोडवा, कोणाचीही सोडवा, आमचीच सोडवा असं मी म्हणत नाही, कोणाच्याही सोडवा पण सोडवा. मग सगळ्यात अगोदरची चूक टेस्ट न सोडवणे. दुसरी चूक म्हणजे कोणती? टाइम मॅनेजमेंट प्रॉपर नसणं. टाइम मॅनेजमेंट, आपलं टाइम मॅनेजमेंट चुकीचं असतं की मला कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचं हे ठरवून घ्या अगोदरच ठरवायचं. पण हे कधी कळणार रे? जर तुम्ही टेस्ट सोडवल्या तेव्हा कळणार आहे. आलं लक्षामध्ये? आणि एखादा प्रश्न अवघड आला तर टेन्शन घ्यायचं नाही. सोपे सोपे प्रश्न असतात आणि सोपेच येणार आहे. आणि आतापासून त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. विचार जास्त करू नका. विचार जास्त करू नका. कारण आता मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न चालू असणार आहे की बाबा गणिताचे प्रश्न कसे येणार, बुद्धिमत्तामध्ये काय येणार, विज्ञान तर मला जमत नाहीये, मग अंदाजे टोले मारावं लागणार, जीके जीएस चे सुद्धा अंदाजे टोले मारावं लागणार. आतापर्यंत मी अभ्यास केला नाही, झोपा काढला, इकडं फिरलो तिकडं फिरलो, लग्नांमध्ये धू 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 नाचलो मी, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता आठवणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय की विचार जास्त करायचा नाही तुम्हाला की बाबांनो आता परीक्षेला प्रश्न कसे येतील आणि मग मी आता अंदाजी टोले मारू का काय करू, मला या विषयामध्ये मार्क कमी येतात. आता शांत डोक्यानं फक्त परीक्षा द्यायची आहे, बाकी काहीच विचार नाही करायचा. आणि पुढे ग्राउंड कधी होणार आहे त्या भानगडीत पडू नका. पुढे नंतर काय होणार, रिझल्ट कधी लागणार त्या भानगडीत पडू नका. सध्या माझं एकच टार्गेट असलं पाहिजे की मला परीक्षा देऊन यायची. जर अभ्यास चांगला झाला नसेल तरी पण शांत डोक्यानं अटेम्प्ट म्हणून देऊन या, म्हणजे तुम्हाला अनुभव येणार परीक्षेला प्रश्न कसे येतात कसे नाही. मग पुढच्या परीक्षेसाठी तयारी करा ना तुम्ही, पुढच्या भरतीसाठी मन लावून तयारी करा. पुढच्या भरतीसाठी आतापासून अभ्यास करायचा असेल तर महाराष्ट्र अकॅडमीवरती एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे बघा. या बॅच मध्ये सगळ्या टीमने एकदम जबरदस्त तुम्हाला शिकवलेले, बऱ्यापैकी रिझल्ट या बॅचनं अग्निवीर भरतीचा दिलेला आहे बघा. बेसिक ते ऍडव्हान्स सगळं कव्हर केलेलं आहे. फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला ही पूर्ण बॅच मिळणार आहे. अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला मिळणार आहे. अभ्यासक्रम एकदम डिटेल पद्धतीने या बॅच मध्ये कव्हर करून घेतला जाणार आहे. त्याचबरोबर चर्चासत्र असतं, काय चुका होतात, कसं नियोजन केलं पाहिजे याबद्दलची सुद्धा माहिती आपण देत असतो. ठीक आहे. मग एक महत्वाची गोष्ट काय सांगितली, नको त्या गोष्टीचा विचार करू नका. माझा अभ्यास झालेला नाही,
प्रश्न कसे येणार आहे, काय येणार आहे, या गोष्टीमध्ये डोकं लावायचं नाही. मला परीक्षेला जायचंय, शांत डोक्यानं पेपर देऊन यायचा आहे आणि परीक्षेला त्या पेपरला बसेल असताना आपलं नियोजन चुकायला नको. नाहीतर काय होतं, परीक्षेच्या अगोदरच आपल्या डोक्यात वेगवेगळ्या अशा गोष्टी चालू असतात की बाबांनो हे काय येणार, परीक्षा चांगली येणार, मला पास होणे, ह्या गोष्टी तर टाळाच. कारण मी काय म्हणतो यार, आपण इमोशनल होतो त्या ठिकाणी, आपला इमोशनपणा तिथं काढून टाकायचा आहे. यार मी मम्मी लय आशा येऊन बसलेली आहे, माझा बाप लय आशा देऊन बसलेला आहे, सगळ्यांची इच्छा आहे की मी अग्निवीर झालो पाहिजे, मी नोकरीला लागलो पाहिजे, असं वेगवेगळं प्रेशर तुम्ही आधीच घेता. त्याचा विचार नंतर करा, आता सुद्धा नका करू, परीक्षा झाल्यानंतर. पण परीक्षेपर्यंत शांत मन ठेवा, शांत डोकं ठेवा आणि परीक्षेच्या अगोदर काहीच विचार नाही करायचा. परीक्षेच्या हॉलमध्ये असे इमोशनल डायलॉग, इमोशनल विचार सोडून द्यायचे की बाबांनो माझी मम्मी माझ्याकडून आशा लावून बसलेली आहे, मग नातेवाईक टोमणे मारतील, मग सिलेक्शन नाही झालं, मित्राचं झालं, त्याच्यासाठी डीजे वाजणारे, गुलाल अंगावर पडणारे, हे सगळे विचार शांतपणे डोक्यातून काढून टाकायचे. शांत बसायचं. जेवढा स्वतःला तुम्ही शांत ठेवणार आहे ना, तेवढा तुमचा पेपर चांगला राहणार आहे. कधी कधी उत्तर येत नसताना तुमचं मन जर शांत असेल, डोकं जर शांत असेल, तर पर्यायावरून सुद्धा तुमचं उत्तर बरोबर येत असतं. आणि एखाद्याच अंदाजी टोला मारायचा असला तर तुमचा सबकॉन्शियस माइंड बरोबर ऍक्ट करत असतो, मधला माइंड, आणि बरोबर तो टोला लावत असतो. पण त्यासाठी तुमचं मन शांत पाहिजे. आणि प्रश्न सोडवताना 50च्या 50 प्रश्न सोडवायचे, एक पण सोडायचा नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग आपल्या परीक्षेला नाहीये. ठीक आहे, तसं जाहिरातीमध्ये दिलेलं नाहीये, मागच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नव्हतंच, म्हणजे या परीक्षेला सुद्धा असणार नाही. ठीक आहे, मग ती एक गोष्ट की आपल्याला प्रश्न सर्वच्या सर्व सोडवायचे आहे आणि प्रेशर घ्यायचं नाही, लक्षातच ठेवायचं आहे. ओके, एकदम सिंपल प्रश्न असतात, सिंपल पद्धतीनं सगळे प्रश्न सोडवायचे आणि सोप्या विषयापासून सुरुवात करायची आहे. प्रत्येक विषयामध्ये 2-2, 3-3 प्रश्न अवघड असणारच आहे, ते शेवटीला सोडवायचे. पण टेस्ट अगोदर सगळ्यांनी सोडवा बरं का, कारण मॅनेजमेंट प्रॉपर झालं पाहिजे. आणि आता काय करायचं, ह्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, फक्त रिव्हिजन. म्हणजे आता मी नवीन टॉपिक अभ्यासाला घेणार नाही, कोणताच नवीन टॉपिक घेणार नाही. किंवा मी मागच 1-2 व्हिडिओ टाकलेले बघा, त्यात महत्वाचे टॉपिक सांगितलेले जे हमखास प्रत्येक दरवर्षी विचारले जात असतात. 2-2 क्वेश्चन, एक क्वेश्चन तरी विचारला जात असतो. असा एखादा टॉपिक तुमचा अभ्यासाचा राहिलेला आहे का, तो एकदा चेक करायचा. मग मागच्या झालेली प्रश्नपत्रिका बघा, आर्मीच्या वेबसाईट वरती टाकलेले पेपर ते बघा, प्रश्न कोणकोणत्या टॉपिक वरती आलेला आहे ते बघा, आणि त्या टॉपिक मधून माझा जर एखादा महत्वाचा टॉपिक अभ्यासाचा राहिला असेल ना, तर तेवढा टॉपिक मी फक्त काय करणार आहे, तेवढा टॉपिक मी अभ्यासणार आहे. पण गणितामध्ये मला आता फक्त काय करायचे, प्रश्न सोडवायचे. प्रत्येक टॉपिकचे तुम्ही 20-20 प्रश्न सोडून जा. किती वेगवेगळ्या प्रकारचे 20-20. मग पोलीस भरतीच्या पुस्तकातून सोडवा, आपलं अग्निवीर राजमार्ग पुस्तक आहे त्यातून सोडवा, ग्रुप डी लेवलची जे एखादं दुसरं पुस्तक असेल त्यामधून सोडवा, पण सोडवा, प्रत्येक टॉपिकचे सोडवा. म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तानं तुम्हाला 40 पैकी 40 मार्क दिलेच पाहिजे. ठीक आहे, ते 40 मार्क मिळाले तर तिकडं 60 पैकी तुम्हाला 40 घ्यायचे, सिलेक्शन तुमचं पक्क होणार आहे. कळतंय का लक्षामध्ये? मग विज्ञान या विषयाला घाबरायचं नाही, सगळं शांततेत होणार आहे, चांगलं होणार आहे, पेपर सुद्धा आपला चांगला जाणार आहे. या गोष्टी फक्त टाळायच्या आहे. आणि शेवटच्या काळामध्ये रिव्हिजन करायचं. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नोट्स काढलेले असणार आहे, कोणी पुस्तकाच्या भरोशामध्ये असणार आहे, मग पुस्तकामध्ये तुम्ही काहीतरी हायलाइट करून ठेवलेलं असणार आहे, महत्वाच्या गोष्टीला अंडरलाईन करून ठेवलेलं असणार आहे. तर आता फक्त तेवढ्याच गोष्टी वाचायच्या आहे, तेवढंच रिव्हिजन करायचंय. प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे फक्त प्रश्न सोडवायचे आणि जीके मध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचंय, जास्तीत जास्त 1 लाइनर वाचवा. जे प्रश्न असतात, आता आपल्या अग्निवीर राजमार्गामध्ये कसे सराव प्रश्न दिलेले, त्या प्रश्नाचे उत्तर शेवटीला दिलेले, तर ते उत्तर घ्यायचे, इकडे टिक मार्क करून घ्यायचे, वाचत बसायचे, याचं उत्तर हे, त्याचं उत्तर हे, त्याचं उत्तर हे. आणि युट्यूबला बी एखादा लेक्चर बघत असेल ना, तर प्रश्नांचा सराव बघायचा. किंवा आपल्या युट्यूबलाच लाईव्ह चालू आहे बघा, गणित बुद्धिमत्ताचं मॅरेथॉन चालू आहे, जीके जीएसचं मॅरेथॉन चालू आहे. तुमचा प्रतिसाद असला तर आपण विज्ञानचं सुद्धा मॅरेथॉन घेऊन येणार आहे. म्हणजे त्यामधून काय होतं माहिती का, संभाव्य प्रश्न कसे येऊ शकतात त्याची तयारी तुमची चांगल्या पद्धतीची होत असते. मग सगळ्यात महत्वाचं आता काय माहिती का तुम्हाला, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिव्हिजन करायचे, प्रश्न जास्त सोडवायचे. आणि लग्न जर कोणाचं असेल तर ते टाळायचं आहे. कोणाचा बर्थडे असेल कितीही महत्वाचा, तर बर्थडे तिकडच खपू द्या, बर्थडेला जायचं नाही. किती महत्वाचा असला तर, आपल्या मैत्रिणीचा असला तरी टाळायचं. तिला म्हणा मी नोकरीला लागल्यानंतर तुझे असे 10 बर्थडे करन, 10 केक आणन तुझ्या बर्थडेला किंवा माझ्या बर्थडेला बाबा, पण अगोदर मला अभ्यास करू दे. म्हणून या गोष्टी टाळा. मित्रांमध्ये फिरणं सध्या टाळा, कारण परीक्षा तोंडावर आलेली आपली.
आणि या परीक्षेमध्ये सिलेक्शन मिळवणं किती जास्त महत्वाचं हे तुम्हाला माहिती आहे. आपला बाप आपल्यासाठी आशा लावून बसलेला आहे, रात्रंदिवस काम करतोय, शेतामध्ये जातोय, आणि आपण काय करतोय? लग्नामध्ये जातोय, बर्थडेला जातोय, नको त्या गोष्टीकडे लक्ष देतोय, इंस्टाग्रामवरती चॅटिंग करतोय, व्हॉट्सअपवरती मेसेज करतोय, एखाद्या ग्रुपमधून एखाद्या मुलीचा नंबर घेतोय, तिला मेसेज करतोय. ह्या गोष्टी टाळायच्या आहे. मग इन्स्टा बंद, त्यानंतर व्हॉट्सअप सुद्धा सध्या बंद. दुसरी गोष्ट, युट्यूब सुद्धा कामापुरतं बंद नका करू, कामापुरतं. त्यामध्ये सिरीज बघा, कशा पद्धतीचे प्रश्न येत आहे बघा, सराव करा. बरोबर आहे. स्टॅटिक जीके जे फिक्स असणारे घटक आहे ना, त्यांचा अभ्यास एकदम चांगल्या पद्धतीनं करा. स्टॅटिक जीकेच्या फिक्स 7-8 टॉपिक मधून अभ्यास विचारतात आणि 7-8 प्रश्न फिक्स येतात, तेवढे चांगले करून ठेवा. दिनविशेष विचारतात एखादा, तो चांगला करून ठेवा. समजा रोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते विचारतात, पाठच करून ठेवा. आता कोणत्या विषयामध्ये कोणकोणते घटक वाचायचे, जे घटक तुम्हाला 100 पैकी 80+ मार्क मिळवून देतील, असे महत्वाचे प्रत्येक विषयाचे 6-6, 7-7 टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही फक्त उद्याच्या व्हिडिओमध्ये ते बघायचंय. असाच आपला व्हिडिओ येणार आहे, ज्यामध्ये 100 पैकी 100 मार्क कसं मिळवायचे, कसा पेपर सोडवायचा ते पण तुम्हाला सांगणार. आणि पेपर सोडवताना आपल्याला जास्त प्रेशरमध्ये यायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्याकडे बघायचं नाही. आपल्या प्रामाणिकपणे शांततेत पेपर द्यायचा. तुम्हाला रफ पेज मिळत असतं प्रश्न सोडवायला, रफ पेजवरती प्रश्न व्यवस्थित सोडवायचा, बघायचं उत्तर सोडवून परत परत, आणि अंदाजी टोले मारायचे नाही. आधी जे येत आहेत ना ते सोडवा. आपण काय करतो माहिती का, सलग प्रश्न सोडवत जात राहतो. मग सलग प्रश्न सोडवायचे नाही. प्रत्येकाला एखादा अवघड प्रश्न येणार आहे. गणिताचे 15 प्रश्न आहे, समजा तुम्ही 9 प्रश्न बरोबर सोडवले, 10वा प्रश्न अवघड आला तर त्या ठिकाणी 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं कायला घालवत्या? वेळ चाललाय आपला महत्वाचा, प्रश्न सोडून द्या. सर्वात शेवटी परत गाडी रिव्हर्स आणायची त्या प्रश्नाकडे. पण सध्या त्याला मार्क फॉर रिव्ह्यू असा ऑप्शन असतो, सेव्ह करून ठेवायचं, नंतर उत्तर द्यायचं. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? मग सलग प्रश्न सोडवायचे नाही, तिथं वेळ जात असतो. जे येतात ते पटापटा सोडवायचे. आणि जीकेच्या प्रश्नाला निस्तत अंदाजी टोले हाणू नका, थोडासा विचार करा, गडबड करू नका. सिली मिस्टेक आपल्याकडून होतात, येणारं उत्तर चुकतं. प्रश्न एकदा व्यवस्थित वाचा. आपण अजून काय चूक करतो रे, प्रश्न व्यवस्थित वाचत नाही. मग नंतर काय होतं, अरे हा प्रश्न असा होता, मला वाटलं असा होता का. म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचा, व्यवस्थित समजून घ्या. या सगळ्या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहे, त्यामुळे तुमच्या हातातले मार्क जाणार नाही. ओके, आला लक्षामध्ये? आता अजून तुमच्या काही अडचणी असल्या तर कमेंटमध्ये विचारा, किंवा पेपर कसा सोडवायचा, कोणता विषय अवघड जातोय, किंवा टॉपिक कोणते महत्वाचे, उद्या त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे की महत्वाचे कोणते टॉपिक करायचे, किंवा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा, म्हणजे 100 पैकी 100 मार्क येणार आहे. मी एक पेपरच तुम्हाला इथं सोडवून दाखवणार आहे, म्हणजे सगळंच नाही पण असं दाखवणार आहे सॅम्पल म्हणून, अशा पद्धतीने सोडवा. ठीक आहे, म्हणजे काय होणार, आपल्याला आयडिया लागणार आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने सोडवायचं आहे. पण अभ्यास करा, प्रामाणिकपणे मेहनत घ्या. आपल्यासाठी 2-4 दिवसानं, म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट आपला लागणार आहे, तर गुलाल आपल्यासाठी आपल्या मित्रांनी, आपल्या घरच्यांनी, नातेवाईकांनी तयार ठेवला पाहिजे. एवढा कॉन्फिडन्स पेपर देऊन आल्यावर आला पाहिजे. ठीक आहे, आपल्यासाठी डीजे लावला पाहिजे, एवढा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये पाहिजे. तशा पद्धतीनं तयारी करा, अभ्यास चालू ठेवा, नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. या सगळ्या गोष्टींकडे बिलकुल द्यायचं नाही. बाहेर फिरायचं नाही जास्त. उन्हाळा चालू आहे, शांततेत सावलीत बसायचं, झाडाखाली बसा. लॅबमध्ये अभ्यास करत असेल तर लॅबमध्ये करा. आणि सध्या ग्राउंड करू नका. ग्राउंड आता पेपर झाल्यानंतर सुरू करू शकतात तुम्ही, सुरूच करावं लागणार आहे तुम्हाला जर पेपर चांगला गेला तुमचा तर. ठीक आहे, पण सध्या करू नका. आता 2-4 दिवस बॉडीला थोडंसं आराम करू द्या, रिकव्हरी होऊ द्या. म्हणजे काय, शांतता तेवढी राहील. आणि जेवढं शांत तुम्हाला डोक्याला ठेवता येणार आहे, जेवढी शांत तुमची बॉडी राहणार आहे ना, तेवढा तुमचा पेपर चांगला जाणार. मग शांत ठेवा. आणि या सगळ्या चुका टाळायच्या आहे. आणि प्रश्नपत्रिका अगोदर जास्तीत जास्त सोडवायच्या आहे, प्रश्नांचा सराव करायचा आहे. मॉक टेस्ट जेवढ्या जास्त सोडवणार तेवढा तुमचा फायदा त्यामधून होणार आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती दर्जेदार टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. एकूण 20 टेस्ट आपण देतोय. अग्निवीर भरतीच्या पॅटर्ननुसार या सगळ्या टेस्ट असणार आहे. बघा, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा मिळणार आहे. स्पष्टीकरणातून सुद्धा प्रश्न येत असतात. अभ्यास होणार आहे, तुमचं वाचन होणार आहे, रिव्हिजन चांगलं होणार आहे. किती मार्क येतात, काय चुकतंय, काय नाही, काठिण्य प्रश्नांची तयारी तुमची आधीच होतीये. म्हणजे तिथं सोपे प्रश्न आले तर तुम्ही पटपट टिक करणार आहे. असं वेळेचे मॅनेजमेंट स्वतः करून ठेवायचं आहे. बाकीच्या ज्या सांगितलेल्या चुका आहेत त्या चुका टाळायच्या आहे. प्रत्येक विषयाचा वेळ ठरवून घ्यायचा आहे. ज्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे, शांततेत मन लावून पेपर सोडवायचा आहे. तुमची काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्राला आणि मैत्रिणीला शेअर करायचा आहे. आणि ज्यांना
थोड्या दिवसानं वर्दीमध्ये यायचंय, याच परीक्षेमधून सिलेक्शन मिळवायचंय, त्या प्रत्येकानं आर्मी किंवा फौजी कमेंटमध्ये टाकायचं आहे. बघू आपण कोणाकोणाची इच्छा आर्मी व्हायची आहे म्हणून. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी शेअर करायचा आहे. जय हिंद.